हॅलो नमस्ते ऑल, फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला कळालेलाच असेल की वजन आणि पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी कढीपत्त्याचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये कसा करायचा. खूप वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयातच. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे की तुम्हाला प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कोणी डाएटला महत्त्व देतं, कोणी वर्कआउटला महत्त्व देतं. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी सांगते की आपल्याला वजन आणि फॅट कमी करायचं तर प्रॉपर डाएट रूटीन फॉलो करणं, वेल बॅलन्स्ड हेल्दी डाएट घेणं, वर्कआउट रूटीन फॉलो करणं, सोबत स्ट्रेस मॅनेजमेंट, वॉटर इंटेक पुरेसा ठेवणं दिवसभराचा आणि पुरेशी झोप घेणं, हे 5 महत्त्वाचे पिलर आहेत. आणि त्याच्यासोबत अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर आपण आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये ॲड केल्या तर आपली जी जर्नी आहे ती अजून इफेक्टिव्ह आणि हेल्दी आणि व्यवस्थित व्हायला मदत होते. आणि त्यातलंच एक म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये कढीपत्त्याचा वापर करणं की ज्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्सिफाय होईल, मेटाबॉलिझम वाढेल आणि तुम्हाला तुमचे जे रिझल्ट आहेत, वेट लॉस असेल किंवा पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी त्याची मदत होईल. तर आपण या व्हिडिओमध्ये याचा वापर कसा करायचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये तेही पाहूयात. आयुर्वेदामध्येही कढीपत्त्याला महत्त्वाचं मानलं जातं. एखाद्या जडीबुटीप्रमाणे याचा वापर केला जाऊ शकतो. आयुर्वेदामध्येही कढीपत्त्याचे वजन कमी करण्यासाठी बरेचसे फायदे सांगितलेले आहेत. भारतीय घरांमध्ये कढीपत्त्याचा रोजच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो. जसे वेगवेगळे पदार्थ बनवताना, भाज्यांच्या फोडणीमध्ये, आमट्यांच्या फोडणीमध्ये तर कढीपत्त्याचा वापर हा दररोज केला जातो. याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायबर्स असतात, शिवाय हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे इन्सुलिन ॲक्टिव्हिटीज वाढतात. सोबतच इम्युनिटी वाढण्यासाठी याचा फायदा होतो. रिसर्चनुसार कढीपत्त्याचा वापर BMI कमी करण्यासाठी एक सुरक्षित उपाय आहे. शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील हायपर कोलेस्टेरॉलिक घटक कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. रोजच्या जेवणामध्ये आपण जवळपास 5 ग्रॅम इतका कढीपत्त्याचा वापर करू शकतो की ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढणे, बॉडी डिटॉक्सिफाय होणं, मेटाबॉलिझम वाढणं, डायजेशन प्रॉपर इम्प्रूव्ह होणं, सोबतच मधुमेहासारख्या आजारांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्हमेंट आणि वजन आणि पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी कढीपत्त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आपल्याकडे कढीपत्त्याचा वापर हा बऱ्याच पदार्थांमध्ये केला जातो. जसं की उपमा असेल, पोहे असेल किंवा अनेक भाज्यांमध्ये असेल, आमटीसाठी असेल, फोडणीसाठी वापर याचा केला जातो. पण जेव्हा आपण जेवण खातो तेव्हा कढीपत्त्याची पानं न खाता आपण ती काढून टाकतो. पण बेस्ट रिझल्टसाठी आपण कशा पद्धतीने हे वापरू शकतो तर कढीपत्त्याची पानं सुकवून त्याची पावडर करून प्रत्येक पदार्थामध्ये टाकून आपण हे बनवू शकतो. किंवा आपण जसे पदार्थ बनवतो जसे की धिरडा असेल, डोसा, घावण, तर अशा पदार्थामध्ये कढीपत्त्याची जी ओली पान आहे तर ती चिरून कोथिंबीर प्रमाणे किंवा अजून बाकी पदार्थ किंवा भाज्यांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. कढीपत्ता हा अनेक औषधी गुणांनी समृद्ध आणि परिपूर्ण आहे, ज्याच्यामुळे अनेक आजारांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लुटीन, बीटा कॅरोटीन, झेक्सॅन्थिन आणि बीटा क्रिप्टोसॅन्थिन असे घटक आहेत की ज्याचा फायदा फ्री रॅडिकल्सशी लढण्यास होतो. कढीपत्त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे त्याचा फायदा अनेक आजारांमध्येही होतो. जसं की कॅन्सर असेल, आर्थरायटिस असेल, रेस्पिरेटरी, पोट, युरिन किंवा स्किन संबंधीचे आजार आहेत तर त्याच्यामध्ये याचं जे सेवन आहे हे फायदेशीर ठरतं. कढीपत्ता वजन आणि फॅट कमी करण्यासाठी कसा फायदेशीर ठरतो तर कढीपत्त्यामध्ये जे हाय फायबर कंटेंट आहे ते कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज मॉलिक्यूल तुटण्याची जी प्रक्रिया आहे तर ती स्लो करतात, ज्यामुळे ब्लड ग्लुकोज ही नियंत्रणात राहते. कढीपत्त्यामध्ये फायबर सोबत प्रोटीन्स, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मल्टीव्हिटॅमिन्स ही चांगल्या प्रमाणात असतात. रोज 5 ते 6 कढीपत्त्याची पानं चावून गरम पाण्यासोबतही आपण घेऊ शकतो की ज्याचा वापर आपल्याला अनेक ह्या आजारांमध्ये फिटनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि सोबत वजन आणि फॅट कमी करण्यासाठी होऊ शकतो. यस, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कढीपत्त्यामध्ये कोणते कोणते औषधी गुणधर्म आणि न्यूट्रिशन्स असतात. याचा वापर वजन कमी करण्यासाठी, पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी आणि अनेक आजारांमध्ये केला जाऊ शकतो. रोजच्या आहारामध्ये आपण याचा समावेश कसा करायचा तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जस्ट ब्रीफमध्ये बघितलं. तर यस, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये कढीपत्त्याचा वापर करा आणि हे जे सगळे फायदे आहेत हे तुम्हालाही होतील. आणि अजून एक मी व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगितलं जसे की फक्त कढीपत्त्याची पानं खाली म्हणून आपल्याला हे सगळे फायदे होणार आहेत असं नाही. त्याच्यासोबत जी आपली प्रॉपर हेल्दी लाईफस्टाईल आहे तर तीही मॅनेज करायचं आहे. जसं की सम वर्कआउट्स असेल, डाएट असेल, स्लीप रुटीन असेल, वॉटर इंटेक असेल आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या सगळ्याच गोष्टींसोबत हे पण तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ॲड करा. आणि तुम्हाला काय
चेंजेस वाटले किंवा तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट मिळाली हे नक्की कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.